नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे तडजोड. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा तडजोड. मी सकाळी लवकर दुकान उघडले आणि देवाला निरंजन लावत असताना संजय दुकानाच्या पायऱ्या चढताना दिसला. अरे, आज सकाळीच नेहमी फोन करतच मरे आणि आज स्वतः इलं. वय बाबा, आहे तर डोंबिवलीतून गिरगावात मुद्दाम कोण येतं लोक. 70 पार झाली माझी बाबा. पाय दुखतात रे आणि गाडी गर्दी किती आता. होय रे बाबा, गाडीची गर्दी आता दिवसेंदिवस वाढली. खय गेलं ये. अरे, मेहता वकील असा ना तुझ्या शेजारचो, त्याची अपॉइंटमेंट घेतलंय. माझ्या दुकानाच्या बाजूला बिल्डिंगमध्ये मेहता वकिलाचे ऑफिस होते. अरे, मेहता वकील ते का बेटा गेलं? काय काम रे? अरे, आमच्या कांदेवाडीतल्या खोलीचा विषय रे. होय होय, तुझ्या कांदेवाडीतली खोली. होय होय, पण तुझा भाऊच तर राहता मा. तीच गोष्ट रे. म्हणजे माझ्या वडिलांची ती खोली मा. म्हणजे बाबानेच घेतलेली खोली ती. त्यांच्याच नावावर ती खोली होती. वारले वडील ना आता 12 वर्षापूर्वी. आई पण गेली. बरं बरं, होय होय. मग काय, आता मी 30 वर्षापासून वेगळं राहतोय डोंबिवली. तुका ठाऊक ना. म्हणजे त्या खोलीत जागा कमी म्हणून मग आम्ही डोंबिवली घेतलो रे ब्लॉक. होय होय, माहीत असा. पुढे अरे, माझो धाकटो भाऊ विजय थैसर राहता. तो, त्याची बायको आणि त्याचा चिडू. बाबा गेल्यानंतर त्यांना आपलं नाव आपल्या खोलीवर लावून घेतल्या. म्हणजे माका न सांगता खोलीर आपला नाव त्यांना लावून घेतल्यात. म्हणून मी त्याच्यावर केस दाखल करतले. अच्छा 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 अच्छा, म्हणून तू वकिलाक भेटा गेलो. ह्या वकिलाचा कोणीतरी माका नाव सांगितला. म्हणजे याचा फोन नंबर पण गावलो. मी त्याका सर्व हकीकत सांगलंय. त्यांना गॅरंटी दिल्या. वकिलान कसली गॅरंटी? माझा नाव त्या खोलीवर लावून देतले म्हणून त्याची गॅरंटी. अच्छा, म्हणजे तू वकील करतलो. अच्छा, म्हणजे कोर्टात जातलो. म्हणजे भावाक कोर्टात खेचतलो. बरोबर. होय रे, बरोबर. घेऊकच नको. म्हणजे संजय कोणकर विरुद्ध विजय कोणकर. बरोबर. म्हणजे सक्के भाऊ पक्के वैरी. काय करतले? खरं सांगू, मला काय आवडणार नाही रे, पण काय करूया सांग. बायल माझी एकसारखी माझ्या मागे लागली. आपणाक पण खोलीचा हिस्सा होयोच म्हणून. तेवढ्यात माझी दुकानातील माणसे कामावर आली. तसा मी संजयला घेऊन माझ्या दुकानातील आतल्या खोलीत घेऊन आलो. संजय हा माझ्या गावातील, त्याचे वडील आणि माझे वडील मित्र. खूप वर्षापूर्वी संजयचे वडील मुंबईत आले आणि गव्हर्नमेंट प्रेसमध्ये चिकटले. मग त्यांचे लग्न झाले. त्यांनीच गिरगावात कांदेवाडीत खोली घेतली. त्यांना हे 2 मुलगे, संजय आणि विजय. लग्न झाल्यावर संजय डोंबिवलीत राहायला गेला. त्याला एक मुलगा. तो इंजिनियर होऊन परदेशी गेल्याचे मला माहीत होते. संजय हा म्युन्सिपाल्टीतून निवृत्त झालेला. त्याची बायको शिक्षिका. दोघांनाही पेन्शन होती. त्याचा धाकटा भाऊ विजय फारसा शिकला नाही तो. त्यामुळे त्याला सहकारी बँकेत एका पिऊन होता. त्याची बायको छोटे मोठे क्लास घ्यायची. त्यांना एक मुलगी, ती बहुतेक शिकत असा. मी संजयला म्हटलं, त्यासाठी तू मेहता वकिला भेटू गेलं. होय होय, म्हणजे तू आता वकिला केस दाखल करूक सांगतलो. बरोबर. म्हणजे त्या वकिलाचो मीटर सुरू होतलो. मीटर म्हणजे काय रे? अरे, म्हणजे वकील आता वकील करतलो म्हणजे काय, सुरुवातीक तो अंदाजे 50,000 घेतलो आणि मग दारखेक अंदाजे 10,000. म्हणजे पुढची 15-20 वर्षा वकिलाची कमाई सुरू झाली ना. म्हणजे पुढची 15 वर्षा. मग तुका काय वाटला? तू केस दाखल केलं म्हणजे ताबडतोब जज निकाल देतो की काय? अरे मग अरे, पुढची 10-15 वर्षा तुका कोर्टात फेरिये मारूचे लागतले. तुका डोंबिवलीतून मुंबईच्या कोर्टात येऊन झपताला मा. नाही रे बाबा, आजच मी इतकं इलय तो थकलंय. मग तुझं झील अमेरिकेक, तुझ्यानंतर तो केससाठी हजर रवाद ना. नाही रे बाबा, तो आताच सांगता एका जुन्या खोलीच्या केससाठी कसली लढवतात. अरे मग केस लढवता कोणासाठी? अरे, बाईल मागे लागली. अरे बाबा, आमका पण खोलीचा हिस्सो हो गावा होयो म्हणून. मग असा कर काय, वैनिक एकदा घेऊन ना क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूक काय ते खरेदीच्या निमित्ताने घेऊन ये. क्रॉफर्ड मार्केटात जाऊया म्हणून सांग. त्याच्या बाजूक ना सिव्हिल कोर्ट असा. त्या कोर्टात तिका घेऊन जा. थंय तुझ्यासारखे कोर्टात केस लढवणारे भेटतले. त्यांका कोर्टाचो अनुभव विचार.
किती दिवसांनी निकाल लागतलो, वकील किती पैसे घेता, त्या सगळ्या बायको समोर विचार. मग बायकोक सांग म्हाका कोर्टात दरवेळी येऊक झेपाचा नाही. तेव्हा तुका म्हणजे तुझ्या बायकोक सांग की केस लढवण्याचे अधिकार सगळे तुका देते, तेव्हा तू कोर्टात दर महिन्याक ये. हां, मग तुझी बायको काय म्हणता आता म्हाका सांग. आज तू मेहता वकिलाक भेटू नको काय, माझं ऐक जरा. आज तू मेहता वकिलाक भेटाक येऊ नको. तू बायको घेऊन ये एकदा, मग थोडे दिवस थांब. तू असा म्हणतो आज मेहता वकिलाक भेटा नको म्हणतो. मग बरं बरं तुझ्याच प्रमाणे चालूया. मग मी असा करतोय, सोमवारी मी बायको घेऊन कोर्ट दाखवते तिका. हां, आणि एक लक्षात ठेव, सख्या भावाविरुद्ध कोर्टात गेलंच की तुमचा नाता संपला. नाता संपला. विजयची मुलगी तुझ्या मुलाक राखी बांधा किंवा भाऊ विजय गोवाळी ता सगळा सरला. संजयने औंढा गिळला. कदाचित कुटुंबात पुढे काय परिस्थिती होईल याचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर आले असेल. बरं मग मी जाते तर. हां, मग परत एकदा भेट माका. संजय गेला. आता मला तो परत 8-15 दिवसांनी भेटणार होता. एका कुटुंबाला कोर्ट कचेरीपासून मला लांब ठेवायचं होतं. अंदाजे 15 दिवसांनी एका भर दुपारी घामाघूम झालेला संजय आणि त्याची बायको दुकानात आली. मी त्यांना पाहताच दुकानातल्या मुलाला 3 सरबताची ऑर्डर सांगायला सांगितली आणि त्या दोघांना घेऊन आतल्या खोलीत गेलो. अरे विश्वास, आम्ही आज ना क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्लो रे, मी आणि स्मिता. होय काय, बरोबर. स्मिताक त्याच्या बाजूचा ना सिव्हिल कोर्ट असा ता दाखवलंय. म्हटलं ह्या कोर्टात आता आपली केस चलतली, मेहता वकिलाक दिला का कया. मग स्मिता वहिनी बोलत, अहो भाऊजी काय ते कोर्ट, किती गर्दी हो. काळे कोटवाले इकडून तिकडे नुसते फिरत होते. लोक बिचारी आपले नाव कधी पुकारतात त्याची वाट पाहत होते. हो ते काळे कोटवाले वकील, हो ते काळे कोटवाले वकील. अब तुम्ही जे त्याला तो मेहता वकिलासारखे. हो मी तिथे बसलेल्या लोकांना विचारले. ती म्हणाले गेली 8-10 वर्षे आम्ही प्रत्येक तारीखला इथे येतच असतो, पण केसची फारशी प्रगतीच होत नाही. केव्हा निकाल लागेल कोण जाणे, आणि पैसे पण खूप जातात म्हणे. हो हो, म्हणूनच मी तुमच्या नवऱ्याला त्या दिवशी सांगितलं भावाविरुद्ध कोर्टात जायच्या आधी 10 वेळा विचार करा. त्यात तुमचा नवरा म्हणतो मला दर महिन्याला कोर्टात हजर राहायला झेपणार नाही. मग मी त्याला म्हटलं तू असं कर, स्मिता वहिनींना अधिकार दे, म्हणजे त्या येतील कोर्टात दरवेळेला. छे काय हो भाऊजी, मला नाही जमायचे. अहो मला शुगर आहे, छातीत पण धडधडतं माझ्या. अहो मग प्रत्येक तारीखला कोर्टात कोण येणार. पुढची किमान 5, काही जास्तीत जास्त 10 वर्ष किती पण. दोघंही एकमेकाच्या तोंडाकडे पाहत राहिले. मग काय करायचे हो, शेवटी माझ्या नवऱ्याचा पण हक्क आहे ना त्या खोलीत. अरे कोण नाही म्हणत तुमचा हा हक्क. हां, म्हणून सख्या भावाला तुम्ही काय कोर्टात खेचणार. पण त्याने आपल्या मोठ्या भावाला फसवलंय ना, मग त्यांना काय असाच सोडवायचा काय. हे संजय, तू मोठा भाऊ आहेस बरोबर, तू वेगळा राहतोस. मग तुझ्या वडिलांच्या शेवटच्या आजारपणात त्यांची तू आणि वहिनीने कितीशी देखभाल केली की केलीच नाही. दोघंही एकमेकाच्या तोंडाकडे पाहत राहिले. काय विश्वास भाऊजी, त्या काळात ना आम्ही दोघंही जॉब करत होतो. शिवाय माझा रोज डोंबिवली ते माहीम प्रवास आणि यांचा डोंबिवली ते दादर. त्यामुळे म्हणजे यांच्या आईवडिलांना त्यांच्या अखेरच्या काळात तुमच्या धाकट्या भावानेच आणि वहिनीनेच पाहिले. त्यामुळे तुमच्या आईवडिलांची इच्छा असणार की ही खोली विजयला मिळावी. असं कसं, असं कसं. पण खोलीवर नाव लावून घेताना ते आम्हाला विचारायला नको. हां, विचारायला पाहिजे होते, ही त्याची मात्र चूक आहे. पण त्याच्या बाजूने विचार करताना मला त्याला वाटलं असणार आपल्या भावाचा आहे 4 खोल्याचा फ्लॅट, शिवाय त्याला एकच मुलगा, तो पण परदेशी, दोघांना पेन्शन आहे, आर्थिक सुबत्ता आहे. गरज आहे ती त्याला विचारायला, कारण तर मुंबईत घर त्याची घेण्याची कॅपॅसिटी नाही. मग मग करायचं काय भाऊजी, त्याला खोली अशीच द्यायची, आम्ही तडजोड करायची. हो 2 पावलं आपण मागे जायचं, 2 पावलं त्याने पुढे यायचं. कोर्ट कचेरी करून भावाभावात क्लेश करण्यापेक्षा थोडी तडजोड करायची. त्या मी विजयशी बोलतो. काय, मी विजयशी तुमच्या धाकट्या भावाशी बोलतो. तुम्ही दोघं शनिवारी 4 वाजता येथे या. दोघांना जमेल झेपेल अशी तडजोड करूया आपण. कोर्टात जाण्यापेक्षा हे बरं. ती दोघं शनिवारी पुन्हा येण्याचा शब्द देऊन घरी गेली. शनिवारी विजय पण माझ्या दुकानात आला
आणि थोड्या वेळाने संजय आणि त्याची बायकोही आली. माझ्या लक्षात आले. लहान भाऊ मोठ्या भावाकडे पाहून हसला, पण मोठ्या भावाने आणि बहिणीकडे त्याच्याकडे दुर्लक्ष. मग मी बोलू लागलो, संजय आणि विजय, तुम्ही दोघे माझ्या गाववाले, तुमचे वडील माझ्या वडिलांचे मित्र, म्हणून मला वाटते तुम्ही भाऊ एका खोलीसाठी कोर्टात जाऊ नये. सख्या भावानी एकमेकाविरुद्ध कोर्टात गेल्याने एका आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावामध्ये कायमची दुश्मनी येते. ते वैर पुढील पिढीत जात पण जाते. वकिलांची कमाई होते, ते झुंजवतात. त्याऐवजी समोरासमोर बसून आपण चर्चा करावी, दोघांनीही तडजोड करावी, दोघांनीही मानावे. आता मला सांगा, जर दोघांना मान्य असेल तर मी बोलतो. तुमच्या वडिलांच्या आणि नंतर आईच्या अखेरच्या आजारपणात त्यांना कोणी पाहिले? संजय आणि त्याची बायको स्मिता गप्प राहील. मग विजय बोलू लागला, विश्वास भाऊ, आम्ही त्याच खोलीत होतो ना, आम्ही थंच रवत होतो, त्यामुळे आम्ही दोघांनीच पाहिलं हो आमच्या वडिलांचं आईचं आजारपण. खरं म्हणजे आपल्या आईवडिलांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात देखभाल न करता फक्त त्याच्या इस्टेटीवर हक्क सांगणे हे चूक आहे. ज्याने आपल्या आईवडिलांची काळजी घेतली, त्यांचे आजारपण काढले, त्यांना त्यांची प्रॉपर्टी मिळावी असा नियम असायला पाहिजे. पण तसा नियम आपला नाही आहे. ज्यांनी आपल्या मुलीला फक्त त्यांनी आईच्या पोटी जन्म घेतला की त्यांना वारस हक्काने सर्व काही मिळतं, हो ना. म्हणूनच आपला हक्क आहे त्या खोलीवर. नाही, हक्क आहे तुमचा खोलीवर, पण तुमची जबाबदारी पण असते ना, ती तुम्ही विसरलात. आता विजयने आपल्या नावे खोली केली, हे पण तसं त्याचं चूक आहे. कारण वारस हक्काने संजय पण, मोठा भाऊ पण हक्कदार आहेच ना. पण आता काय करावं, दोघांचं थोडं थोडं चुकलेलं आहे. दोघांनी कोर्टात न जाता तडजोड करावी असं मी सुचवतो. कसली तडजोड विश्वास दादा? विजय, तू या खोलीच्या बदल्यात संजयला तुला शक्य होईल तेवढी रक्कम द्यावी आणि संजयने ती मान्य करावी. तू जास्तीत जास्त किती रक्कम देऊ शकतोस विजय? विजय आणि त्याची बायको बाजूला गेली आणि आपापसात बोलू लागली. आणि थोड्या वेळाने परत खुर्चीवर बसली आणि मला म्हणाली, दादा, माझी फारशी परिस्थिती बरी नाही रे, पण मी आपले इकडचे तिकडचे घेऊन ना 4 लाख रुपये देऊ शकते. मी विजय आणि स्मिताकडे पाहिले. तेव्हा त्यांना पण समजले होते, कोर्टात जाऊन आणि वकिलाला पैसे देऊन किती वर्षाने निकाल लागेल कोण जाणे. त्यापेक्षा हो, आम्हाला हे मान्य आहे, दोघंही एका आवाजात म्हणाले. मग पैसे तुमचे याच खोलीत द्यायचे. विजयने मान हलवली. मी 5 सरबताची ऑर्डर दिली. दोन्ही जोड्या सन्मानाने समाधानाने सरबत पिऊन घरी गेल्या. मी काय मिळवलं या तडजोडीत, या मध्यस्थीत? मी एक कुटुंब वाचवले. 2 भावांना एकमेकांचे शत्रू होताना वाचवले. शेवटी तडजोड महत्वाची. होय, तडजोड महत्वाची. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.